सोनेरी सावल्यामध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। सध्या बाजारात भरपूर आवळे आलेले आहेत, अगदी फ्रेश। चला तर आपण आज आवळ्याचं लोणचं करूया। अगदी सोपं आहे बरं का करायला हे। आधी आवळे भरपूर पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचे। हे मी जवळजवळ अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत। मग याला काही माती बिती लागलेली असली तर ती चोळून काढून टाकायची। साधारणपणे अर्धी ते पाऊण वाटी पाणी घालून हे कुकरमध्ये मी शिजवून घेतले। तो मी डायरेक्टच शिजवले कारण हा कुकर माझा स्टीलचा आहे, तर ह्याच्यामध्ये आपण डायरेक्ट पदार्थ करू शकतो। हे आवळे शिजवून घ्यायचे, पण हे ना अगदी मेण नाही करायचं। किंचित कच्चट राहिले तर हे लोणचं छान लागतं। म्हणून काय करायचं की एक शिट्टी होऊ द्यायची कुकरची, गॅस बंद करायचा आणि झाकण आपोआप पडलं की मग झाकण काढून त्याच्यातले आवळे आपण काढून घ्यायचे। आता लोणच्याची फोडणी करून घेऊया। तर या कढईमध्ये मी 2 चमचे तेल घातलं आहे आणि हे तेल चांगलं गरम झालं की मोहरी घालायची। मोहरी थोडी जास्त घालायची नेहमीपेक्षा, लोणच्याला छान चव येते। मोहरी तडतडली की गॅस बंद करून टाकायचा, नाहीतर पुढच्या गोष्टी जळतील। याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे मेथ्याची पावडर। मी ही म्हटलं तसं माझ्याकडे करूनच ठेवलेली असते। तर ही मेथ्या पावडर मी जवळजवळ पाव चमचा घातली आहे। नंतर हिंग घातला आहे, एक पाव चमचापेक्षा थोडं जास्त, आणि थोडीशी हळद घातली आहे। आता ही झाली आपली लोणच्याची फोडणी। आता एक पातेलं घेतलं आहे आणि त्याच्यात आपण हे शिजवलेल्या आवळ्यातलं पाणी काढून घेऊ। त्याच्यासाठी आपण त्या पातेल्यावर एक चाळण ठेवलेली आहे। त्या चाळणीमध्ये आपण आवळे घातले की सगळं पाणी खालच्या पातेल्यात पडेल। या लोणच्यात कोणी हळद घालतात, कोणी घालत नाहीत, पण मी यावेळेला घातली आहे। आणि कोणी एक अर्धा पाऊण चमचा साखर पण घालतात, पण मी काही लोणच्यामध्ये साखर घालत नाही, मला ते तसंच आवडतं। आता आवळ्याची आपण फोडी करून घेऊ। हे खूप सोपं आहे बरं का। शिजवलेला आवळा फक्त अंगठा आणि तर्जनीमध्ये दाबला की त्याच्या पाकळ्या वेगळ्या होतात आणि त्याच्या बिया वेगळ्या होतात। अशा आपल्याला आवळ्याच्या फोडी पटकन करता येतात। तर या फोडी झाल्या की त्याच्यावर आपण अंदाजे 1 ते 1.5 चमचा मीठ घालून घ्यायचं। हे मीठ घातल्यानंतर हे चांगलं ढवळून घ्यायचं आणि त्याच्यावर आपण जी फोडणी करून ठेवली आहे ती आत्तापर्यंत थंड झालेली असते, तर ही फोडणी घालूनही हे लोणचं चांगलं छान मिक्स करून घ्यायचं। ज्या कढईत फोडणी केली त्याच कढईत थोड्या फोडी घालून मी जरा मिक्स करून घेते, म्हणजे कढईला तेल वाया जाऊ नये म्हणून। हे लोणचं चवीला पण छान लागतंच, पण हे पाचक आहे। अगदी जेवताना तोंडाला चव आणणारं असं लोणचं आहे। आता आपण मिक्सरच्या एका भांड्यात 2 चमचे मोहरीची डाळ घेतली आहे आणि या मोहरीच्या डाळीत आपण मगाशी जे चाळणीतून आपण जे पाणी गाळून घेतलं आहे, ज्याच्यामध्ये आपण आवळे शिजवले, ते पाणी आपण या मोहरीच्या डाळीत घालून मिक्सरमध्ये चांगलं वाटून घेतलं आहे। आता हे मोहरीचं पाणी या आवळ्याच्या फोडींवर टाकून छान मिक्स करून घेऊया। यानंतर अर्धा चमचा मोहरी डाळ मी या लोणच्यामध्ये ॲडिशनल घातली आहे, जरा लोणचं खमंग होण्यासाठी। आता हे सगळं एकदा डावानी छान ढवळून घ्यायचं। एक कोरडी बरणी घ्यायची आणि या बरणीमध्ये हे लोणचं भरून ठेवायचं। झालं आपलं लोणचं तयार। इथे मी एक गोष्ट शेअर करते, कारण आत्ता तर आपण थोडंसंच लोणचं घातले, पण आमच्या लहानपणी हे लोणचंसुद्धा खूप भरपूर प्रमाणात घातलं जायचं आणि ते जसं जसं जुनं होईल तसं ते काळं पडायचं। बहुतेक त्याच्यातल्या C व्हिटॅमिनमुळं असावं, आणि सुकायचंसुद्धा। मग काय ते वाया जायचं असं वाटतं की काय तुम्हाला? तर नाही, कारण ते काही खराब नसतं। मग या सुकलेल्या काळ्या फोडीसुद्धा दह्यात कुस्करून त्याला फोडणी दिली, वर चिमूटभर साखर आणि थोडी कोथिंबीर घातली की मस्त डावीकडचं तोंडी लावणं व्हायचं। तर आता तुम्ही हे ताजं लोणचं करून बघा, कसं वाटलं सांगा आणि भेटूया पुढच्या भागात। थँक्यू।